छत्रपती संभाजीनगरातील वेदांत नगर पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील बॅग चोरी प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केली। राजस्थानमधील एक व्यापारी शहरात उतरून जेवणासाठी हॉटेलमध्ये गेला असताना त्याची बाजूला ठेवलेली बॅग दोन्ही अनोळखी व्यक्तींनी चोरून नेली। बॅगमध्ये 10,000 रुपये आणि महत्त्वाची कागदपत्र होती। तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपीची शोध लावून त्यांना जेरबंद केलं। चोरी गेलेली बॅग व्यापाऱ्यास परत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली। आमच्याकडे एक राजस्थानचे प्रवासी आले होते आणि ते अशोका हॉटेलमध्ये जेवायला बसले असताना त्यांनी कानामध्ये हेडफोन वगैरे लावलेला होता आणि त्यांचं लक्ष त्याच्याकडेच होतं। तर दुसरे पण 1-2 लोक त्याच हॉटेलमध्ये जेवायला बसलेले होते बाजूला आणि त्यांनी जे आहे तर त्यांच्या बॅक साईडनी येऊन ती जी एक त्यांची सॅक होती ती उचलून घेऊन गेले। पण त्यांना ते लगेच लक्षात नाही आलं। जेवण वगैरे झाल्यानंतर त्या प्रवाशांना लक्षात आलं की माझी बॅग माझ्या सोबत नाहीये वगैरे म्हणून मग ते पोलीस स्टेशनला आले। पोलीस स्टेशनला आल्यानंतर जे आहे की त्यांनी म्हटलं की त्याच्यामध्ये माझे काही 10,000 रुपये होते आणि काही डॉक्युमेंट वगैरे पण होते आणि फोन तर माझ्या खिशातच आहे म्हणे, परंतु मी जेवत असतानाच ती बॅग जी आहे गायब झालेली आहे। मग आम्ही जे आहे तर आमचे पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल मतीन शेख आणि डोईफोडे आणि NPC चव्हाण यांना जे आहे तर सदरच्या हॉटेलमध्ये जाऊन फुटेज वगैरे कलेक्ट करायला लावलं आणि कलेक्ट केल्यानंतर आम्हाला थोडंसं फुटेजमध्ये त्यांचे चेहरे वगैरे दिसल्यासारखे वाटले आणि त्यावरून जे आहे तर ते कुठले असतील वगैरे ह्याचा थोडासा गेस केला आणि सदरच्या ह्या दोघांनी मतीन आणि मनोज चव्हाण हे दोघं त्या ठिकाणी जाऊन शोध वगैरे घेतला त्यांनी। तर त्यांना ते कन्फर्म झालं की उस्मानपुरा मधलं आणि एक मुरलीधर नगर मधला आहे म्हणून आरोपी। मग सदरचे जे आहे तर एक आरोपीला जो आहे तर तात्काळच 1 तासात शोधलं। दिनेश आहे त्याचं नाव, दिनेश डुग्लज म्हणून आहे, छोटा मुरलीधर नगर मधला। आणि नंतर मग जो आहे तर त्याला विचारलं तुझ्या सोबतीला कोण होता, कारण त्याच्या सोबतीला तो होता, परंतु तो लवकर नाव वगैरे सांगतच नव्हता आणि थोडा पिलेला होता तर तो काही लवकर हे होत नव्हता। पण त्याला थोडंसं इंट्रोगेट वगैरे केल्यानंतर मग त्याने जे आहे की सांगितलं की असा आहे आणखी एक व्यक्ती होता, म्हणून त्याचाही जाऊन शोध घेतला असता एक 3-4 तासांनी दुसराही आरोपी आम्हाला जो आहे मिळून आला। त्याचं नाव नंदू साळुजी नाथभजन। तर अशा दोन्ही आरोपींना जे आहे ताब्यात घेतले। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर।